नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण उपवास स्पेशल रताळा फ्राय बनवणार आहोत। ही रेसिपी अगदी सोपी आणि एकदम टेस्टी होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या ठिकाणी बघा, आपण रताळे धुवून त्यांचे अशा प्रकारे काप करून घेणार आहोत। अगदी बारीक आणि छान असे पातळ काप करून घ्यायचे आहेत। आणि या ठिकाणी बघा, मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि यामध्ये मी या ठिकाणी साधारणतः 2 ते 3 चमचे तूप घालून घेत आहे। आता तूप छान आपण गरम होऊ द्यायचं आहे आणि तूप गरम झालं की यामध्ये आपण आपले स्लाइस केलेले रताळे घालून घेणार आहोत। आता यांना आपण छान परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून कढईत घातलेलं तूप सगळ्या रताळ्यांना व्यवस्थित लागेल आणि पसरेल। आता या ठिकाणी मी साधारणतः 5 मिनिटांसाठी यांना झाकून ठेवलेलं। आता या ठिकाणी बघा, आपले रताळे हे बऱ्यापैकी शिजलेले आहेत। आपण यांना परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली लागलेले रताळे हे निघून जातील आणि चिटकणार नाही। आता या ठिकाणी बघा, मी यात साखर घातलेली आहे। तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार यात साखर घालू शकता, पण हे रताळे गोडच छान लागतात। आता या ठिकाणी मी जरा वेलची पूड घालून घेत आहे आणि यांना आपण परतवून घेणार आहोत। पुन्हा या ठिकाणी 2 ते 3 मिनिटांसाठी मी यांना झाकून ठेवलेलं, जेणेकरून सगळी साखर छान विरघळून यामध्ये मिक्स होऊन जाईल। आता आपण पुन्हा यांना परतवून घ्यायचं आहे आणि पुन्हा यांना झाकून ठेवायचं आहे। जोपर्यंत रताळे शिजत नाही, आपल्याला अशाच प्रकारे त्यांना झाकून शिजू द्यायचं आहे। आणि बस, आता यांना सर्व करून घ्यायचा आणि यांचा आस्वाद घ्यायचा। मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा। धन्यवाद।